तर जनसुरक्षा विधेयकाला सचिन अहिर यांनी विरोध केलेला आहे। बहुमताच्या जोरावर विधेयक पास केलं असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। जनसुरक्षा विधेयक मंजूर न करण्यासाठी राज्यपालांकडे जाणार असल्याचं देखील सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। विधेयक मंजूर केलं तर नागरिकांमध्ये जाऊन जनमत तयार करू असं देखील आयोगात त्यांनी सांगितलं। कडकडून विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतली, कारण आम्हाला त्यांच्यामध्ये काही शंका होत्या। आता अनधिकृत कृत्याचा अर्थ काय हा प्रश्न निर्माण होतो। दुसरी गोष्ट अशी आहे, संघटना तुम्ही म्हटल्यात कडवट डावे संघटना, पण खाली संघटना म्हटलेल्या आहेत। बहुमताच्या जोरावरती ते पास करणार आहेत, पण त्यांना निषेध करण्यासाठी विरोध करून घेऊन आम्ही वॉकआउट करण्याचं काम पत्र लिहिलं आहे, ज्याला डिसेंडेड नोड आपण म्हणतो, आमदारांचं त्याच्यामध्ये लिहिण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि हेही आम्ही भूमिका घेतली की आम्ही माननीय राज्यपालांकडे जाऊ की हे बिल तुम्ही पारित करू नका, आणि समजा जर दुर्दैवाने त्यांनी पारित करण्याचं काम केलं तर लोकांच्या कोर्टामध्ये जाऊ, जनमत तयार करू, जे आहे ते